आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मराठा आरक्षणाचा कायदा झाला, मात्र सगळे सोयऱ्यांच्या कायद्यावर जरांगे पाटील ठाम। आजपासून मराठा आंदोलक राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करणार। आजपासून राज्यभरात सुरू होणाऱ्या आंदोलनामध्ये सकाळी 10 पर्यंत धरणं आंदोलन करण्यात येणार। त्यानंतर शासनाकडून निवेदन स्वीकारण्यास कोणी आलं नाही तर 11 ते 1 या वेळेमध्ये रास्ता रोको केला जाणार, जरांगेंची माहिती। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये पोलीस सतर्क। आंदोलन हिंसक झाल्यास आंदोलनकर्ते जबाबदार राहणार। रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांची माहिती। जरांगेंना आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी। कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची। सदावर्तेंच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश। आजपासून करण्यात येणारं राज्यव्यापी आंदोलन हे मराठा आंदोलन समितीने पुकारलंय। आंदोलन शांततापूर्ण मार्गाने केलं जाईल। जरांगे पाटलांच्या वकिलांची हायकोर्टात हमी। जनतेला त्रास होईल असं कुणीही आंदोलन करू नये, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। तर जनतेला त्रास नाही तर तुम्हाला त्रास होणार आहे असं प्रत्युत्तर जरांगे पाटलांचं। जरांगेंच्या आताच्या आंदोलनाच्या भूमिकेवरून जनतेमध्ये संभ्रम। जरांगेने आंदोलन टाळावं, सहकार्याची भूमिका घ्यावी, अशोक चव्हाणांचा मनोज जरांगेंना सल्ला। आज बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केले जाणार। जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर मराठा आंदोलक पुन्हा रास्ता रोको आंदोलन करणार। परभणीमध्ये आजपासून सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन। जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर मराठा समाजाकडून जिल्हाभरात बैठक घेत आंदोलनाची तयारी। रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस। प्रत्यक्ष आंदोलन केल्यास किंवा इतर कोणाकडून आंदोलन करून घेतल्यास कारवाई केली जाणार। आरक्षणाचा प्रश्न सुटला, लोकांना वेठीस धरणं समाजाच्या हिताचं नाही, मंत्री शंभूराज देसाई यांचं जरांगेंना आवाहन। भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी ट्रॅप रचले, आमच्यामध्ये कार्यकर्ते पेरले। जरांगे पाटलांची नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीका। शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं आज किल्ले रायगडावर अनावरण होणार। शरद पवारांच्या हस्ते तुतारी चिन्हाचं अनावरण होणार। आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम करू, अदृश्य शक्तीनं आमच्यावर किती अन्याय केला तरी आम्ही घाबरणार नाही, तुतारी चिन्हावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। शरद पवार 56 वर्षांनंतर पुन्हा तुतारी वाजवणार, तिकडे काँग्रेसचा सुपडा साफ झाला आणि इकडे तुमची तुतारी वाजणार, गोपीचंद पडळकरांची पवारांवर टीका। तुतारी 2 वेळा वाजवली जाते, एक नवरदेवाला हळद लागल्यावर आणि दुसऱ्या वेळी स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजते, तुतारी चिन्हावरून सदाभाऊ खोत यांची टीका। तुतारी कोणासाठी वाजेल माहिती नाही, त्यांनी तुतारी वाजवावी, आम्ही धनुष्यबाण काढलाय, मंत्री गुलाबराव पाटलांचा शरद पवारांना टोला। खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा बारामती दौरा। सुप्रिया सुळेंकडून बारामती मतदारसंघातील गावाला भेटी, तर सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन। तुम्ही मला संधी द्याल अशी आशा बाळगते, सुनेत्रा पवारांचा बारामतीकरांना भावनिक आवाहन। तर बारामतीमध्ये माझ्यासारखा तगडा उमेदवार आणावा, सुप्रिया सुळेंचा आव्हान। दादांच्या नेतृत्वात बारामतीचा विकास झाला, बारामती देशामध्ये विकासाचं रोल मॉडेल म्हणून ओळखलं जात आहे, सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार सक्रिय, राजकीय दौरे सुरू। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचे राजकीय दौरे सुरू। काठेवाडीमध्ये स्नेह मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवारांची हजेरी। कार्यक्रमाला महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी। 3 वेळा खासदार केल्यानं सुप्रिया सुळेंकडून बारामतीकरांचे आभार, संघर्ष काळामध्ये साथ दिल्याबद्दल आभारी, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बारामतीमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराला 60% मतं मिळतील, बारामतीमधला विजय हा राज्यामधील सर्वात मोठा विजय असेल, बावनकुळेंची प्रतिक्रिया। शिंदेगड लोकसभेसाठी 18 जागांचा प्रस्ताव देणार, शिंदेगडाच्या लोकसभेच्या जागांसंदर्भातील एक्सक्लुझिव्ह माहिती। 2019 मध्ये धनुष्यबाण चिन्हावर जिंकलेल्या 18 जागांवर शिंदेगडाचा दावा, सूत्रांची माहिती। शिंदेगड 2 मंत्र्यांना लोकसभेत उतरवण्याची तयारीत, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे तर धाराशिवमधून मंत्री तानाजी सावंतांची चर्चा। लोकसभेसाठी मवियाच्या 42 जागांवर जवळपास शिक्कामोर्तब, अकोला, भंडारा, गोंदिया, हिंगोली, नाशिक, पुणे आणि वर्धा या 6 जागांवरून तिढा कायम। 27 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। 27 किंवा 28 तारखेला मवियाचं जागा वाटप होईल, नाना पटोलेंची माहिती। पक्षानं आदेश दिल्यास भंडारा गोंदियामधून लोकसभा लढणार, प्रकाश आंबेडकर पुढच्या आठवड्यामध्ये मवियामध्ये येतील, पटोलेंची माहिती। जळगावमधल्या नंदगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार, मात्र यावेळेला लागलेल्या एका बॅनरवरून अजित पवार यांचा तर दुसऱ्या बॅनरवरून फडणवीस आणि शिंदेंचा फोटो गायब। भाजपचा खासदार म्हणून 28 तारखेला मोदींच्या स्वागताची संधी मला मिळणार, विकसित भारत राज्य नांदेडच्या मुद्द्यावरून भाजपमध्ये गेलो, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया।
माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही. पुणे लोकसभेच्या जागेवरील प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर. राज ठाकरेंनी जबाबदारी दिल्यास यशस्वी पार पाडणार. अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीमध्ये किती जागा येतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही. पंतप्रधान मोदी म्हणतात 400 पार जागा. तसंच होईल. केंद्रीय मंत्री नारायण राणेंची प्रतिक्रिया. जरांगे पाटलांवर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न. मुंबईमध्ये चर्चगेट परिसरात हल्ल्याचा प्रयत्न. पोलिसांनी 2 हल्लेखोरांना ताब्यात घेतलं. ओबीसी नेते बबनराव तायवाड यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. जरांगे पाटलांच्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिल्याबद्दल मानले आभार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवलीच्या दौऱ्यावर. राज ठाकरे जिमखाना इथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आणि पत्रकार परिषद घेणार. अंबरनाथच्या मलंगगडावरील माघी पौर्णिमेच्या यात्रेला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार. मलंगगडावर आज माघी पौर्णिमेचा मोठा उत्सव साजरा केला जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती मतदारसंघामध्ये आज 3 ठिकाणी कार्यकर्ता मेळावा. खडकवासला, भोर आणि मुळशी तालुक्यामध्ये मेळावा. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये काही पक्षप्रवेशही होणार. आज माढा कोकण विभागाच्या घरांच्या विक्रीसाठी सोडत निघणार. ठाण्यामधील गडकरी रंगायतन इथे सकाळी 11 वाजता सोडत निघणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज कोल्हापूर दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा होणार. मनसे नेते अमित ठाकरेंचा पुणे विद्यापीठावर मोर्चा. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी पुणे विद्यापीठामध्ये धडक. मात्र अमित ठाकरेंचा मोर्चा लोकसभेची तयारी असल्याची चर्चा. गृहमंत्री म्हणून फडणवीस कमी पडले. पत्रकारांच्या प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडलं जाईल असं सांगितलं जातं. मात्र हा मराठी माणसांची मतं मिळवण्यासाठी भीती घालण्याचा प्रयत्न. अजित पवारांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. भाजपा आता काँग्रेसच्या पावलावर चाललेला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांची टीका. काँग्रेस नेत्यांना भाजपाने मांडीवर घेतल्याचीही जानकरांची टीका. अजित पवारांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल. शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या विरोधात गुन्हा. निवडणूक आयोगाच्या निकालाच्या दिवशी कोनशिलेची तोडफोड केली होती. पोलिसांनी नितेश राणेंकडे लक्ष देऊ नये. नितेश राणेंनी पोलिसांवर केलेल्या वादग्रस्त विधानांवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. आंबेडकरांकडून नितेश राणेंचा वेडा आमदार असा उल्लेख. रवींद्र वायकरांच्या पक्षांतराच्या हालचाली वाढल्याची चर्चा. जोगेश्वरी भूखंड प्रकरणामध्ये वायकरांना दिलासा मिळण्याची शक्यता. पालिकेची वायकरांच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची तयारी. अल्पउत्पन्न गटातील विद्यार्थिनींची 100% फी राज्य सरकार भरणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा. आमदार राजेंद्र पाटणी यांचं पार्थिव वाशिमच्या कारंजामध्ये दाखल. अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. दीर्घ आजारानं काल राजेंद्र पाटणी यांचं निधन. सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी 381 कोटींची मान्यता. पाटण तालुक्यामध्ये 67 कोटींची विविध विकास कामं मार्गी लागणार. पर्यटन वाढीला चालना मिळणार. मध्य पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक कालावधीमध्ये माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार. सीएसएमटी पनवेल ठाणे लोकल फेऱ्या बंद असतील. निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर साताऱ्यामध्ये शरद पवार गटाचा जल्लोष. नंदुरबारहून पुण्याला जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी. रेल्वे मंत्र्यांशी चर्चा. येणाऱ्या काळामध्ये पुण्यासाठी रेल्वे सुरू होणार. गावी त्यांची माहिती. नंदुरबार लोकसभा निवडणुकीआधी ईव्हीएम मशीनबाबत जनजागृती. मात्र या जनजागृती मोहिमेला मनसेचा विरोध. सरकारनं बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी. पुण्याच्या भोरमधील नीरा नदीवरच्या ऐतिहासिक शनी घाटाच्या सुशोभीकरणाचं काम रेंगाळलं. निधी मिळूनही 6 महिन्यामध्ये केवळ 10% कामं पूर्ण. ठेकेदाराच्या कामावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त. नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेच्या 6.5 कोटींपेक्षा अधिकची करवसुली थकीत. 31 मार्चपर्यंत करवसुली करण्याचं पालिकेसमोर आव्हान. नंदुरबारमध्ये डिजिटल प्रमाणपत्रासाठीच्या अधिकृत पोर्टलमुळे नागरिकांना फायदा. 1.5 लाखांहून अधिक दाखल्यांचं वितरण. नागरिकांना आता शासकीय कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. अपंग आणि वृद्धांना आता घरातून मतदानाची संधी मिळणार. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभर सुविधा. भारत विरुद्ध इंग्लंड 4थ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस. जो रूटच्या शतकाच्या जोरावर दिवसअखेर इंग्लंडच्या 7 बाद 302 धावा. भारताकडून पदार्पणवीर आकाशदीपनं घेतल्या सर्वाधिक 3 बळी. महिला प्रीमियर लीग 2024 हंगामामध्ये मुंबई इंडियन्स संघाची विजयी सलामी. थरारक सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर मुंबईचा विजय. मुंबईनं दिल्ली कॅपिटल्सचा 4 गडी राखून पराभव केला.
अंडर 19 विश्वचषक स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मुशीर खानचं रणजीच्या पहिल्याच सामन्यामध्ये शतक. बडोदा विरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईकडून मुशीरच्या नावात 128 धावा. श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्याची शक्यता. दोघांच्या कामगिरीवर बीसीसीआय अधिकारी समाधानाची नसल्याचं चित्र. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधल्या शेतकरी कन्या गाजवणार महिला प्रीमियर लीगचं मैदान. श्रद्धाची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघामध्ये निवड. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यामधल्या दर्शन पाटील याची गगन भरारी. आश्वासनपूर्ती न झाल्यानं राज्यामधील 8,000 निवासी डॉक्टर संपावर ठाम. हॉस्टेल सुविधा, विद्यावेतन आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील डॉक्टरांचा संप. नंदुरबारच्या बाजारपेठेमध्ये मिरचीची 3 लाख क्विंटलहून अधिकची आवक. ओल्या मिरचीला चांगला भाव नाही, मात्र वाळलेल्या मिरचीला चांगला भाव. नंदुरबार जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी संकल्प. क्षयरोग मुक्तीच्या अंमलबजावणीसाठी टीबी मुक्त पंचायत उपक्रम. शहादा तालुक्यामधल्या 14 ग्रामपंचायतींचा सहभाग. धुळ्यामध्ये पावसाअभावी गव्हाचं उत्पन्न घटलं. गव्हाला प्रति क्विंटल 3,000चा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. धुळ्यामध्ये संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती. धुळ्यातील 4 तालुक्यांसाठी जलरथाचं हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन. जलरथाच्या माध्यमातून पाण्याच्या योजनांबाबत प्रचार प्रसिद्धी केली जाणार. धुळ्यामध्ये बलवाडी भागामध्ये खासदार सुभाष भामरेंच्या हस्ते रमाई आवास योजनेमधील 210 घरांचं लोकार्पण. प्रभागातील नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे विकास कामांना वेग. जळगावच्या चोपडा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचं पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते उद्घाटन. महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार. जळगाव जिल्ह्यामध्ये 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर 4,000हून अधिक प्राध्यापकांचा बहिष्कार. प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांचं आंदोलन. पुण्यामध्ये बाजीराव रस्त्यावर काँग्रेसचं घंटानाद आंदोलन. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनस आणि रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गाचं उद्घाटन करण्याची मागणी. कल्याणमधील इच्छुक उमेदवार राज ठाकरेंच्या भेटीला. कल्याणमध्ये राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. नाशिकमधील सुयश हॉस्पिटलचे डॉक्टर कैलास राठींवर अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. पंचवटी पोलिसांचा घटनेचा तपास सुरू. सांगलीच्या शिराळामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं जंगी स्वागत. कार्यकर्ता संवाद मेळाव्याला बावनकुळेंची उपस्थिती. दुचाकी रॅली काढत जंगी मिरवणूक. भिवंडी तालुक्यामधल्या पुंडास ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी वस्तीचा पाणीपुरवठा खंडित. संतप्त महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये हंडा कळशी घेऊन ठिय्या. बांधकाम कागदपत्र फेरफार प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांना बेड्या. शासनाची फसवणूक केल्याची तक्रार. पालिकेनं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये पालिकेचे कर्मचारी दोषी. वाराणसीमधील तरुण नशेच्या आहारी. भवितव्य दिसत नसल्यानं वाराणसीमधील तरुणांमध्ये नैराश्य. राहुल गांधींचं वक्तव्य. राहुल गांधींकडून यूपीमधील तरुणांचा अपमान. इंडिया आघाडीनं केलेल्या तरुणांचा अपमान विसरणार नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स सर्व्हेकडून जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटकावलं पहिलं स्थान. दिल्ली आंदोलनामध्ये शेतकऱ्याच्या मृत्यूच्या निषेधार्थ शेतकऱ्यांकडून देशभरात ब्लॅक डे. 100 शेतकरी संघटना सहभागी. 26 तारखेला देशभरात ट्रॅक्टर मोर्चा.